आणि आताची एक मोठी बातमी आहे महाबळेश्वर मधली वेण्णा लेक परिसरामधल्या वेण्णा नदीवरचा एक छोटा पूल जो एकमेव पूल होता वाहतुकीसाठी हा पूल सध्या तुटलेला आहे आणि त्यामुळे अनेक पर्यटक या भागामध्ये अडकून पडलेत। साताऱ्यामधल्या महाबळेश्वर परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। वेण्णा लेक परिसरामधल्या वेण्णा नदीवरचा हा छोटासा पूल आहे आणि हा पूल तुटलेला आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये राहणारे अनेक पर्यटक हे अडकून पडल्याची स्थिती आहे। गाड्यांचा जर आपण विचार केला तर अक्षरशः या गाड्या आता एका भागातून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी मशिनरी देखील मागवावी लागली आहे। तर आपल्याला माहिती आहे संपूर्ण राज्यभरामध्ये धुवाधार असा पाऊस कोसळताना दिसतो आहे। वारंवार प्रशासनाकडून देखील आवाहन केले जाते। पर्यटकांना सध्या या परिसरातून बाहेर काढण्यासाठी आता प्रशासन प्रयत्न करताना दिसतंय। मात्र अशा पद्धतीचा पाऊस कोसळत असताना पर्यटकांनी तुर्तास तरी महाबळेश्वर सारख्या ज्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते अशा भागामध्ये जाणं टाळावं असं आवाहन केलं जातंय। मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांनी खरं तर गर्दी केली आहे महाबळेश्वरच्या याच परिसरामध्ये, मात्र तुर्तास ही स्थिती आहे। पडत आहे। महाबळेश्वर मध्ये तब्बल 531 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। त्यामुळे या ठिकाणचे सर्व जी धरणं आहेत ती देखील मोठ्या प्रमाणावर भरल्याचे चित्र पाहायला मिळते। माझ्या मागे जे तुम्ही दृश्य पाहताय त्या ठिकाणचा एक खासगी हॉटेलला जाणारा जो पूल होता तो देखील आता इथं कोसळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या हॉटेलमध्ये असलेले पर्यटक देखील या ठिकाणी अडकल्याचं प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी क्रेनचं देखील सहाय्य घेतलं जात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर वेण्णा लेक जो परिसर आहे तो जो तलाव आहे तो देखील मोठ्या प्रमाणात भरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तो ओव्हरफ्लो झाला आहे। त्यामुळे या ठिकाणच्या जे नदीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वेण्णा लेक पासून जो प्रवाह बाहेर पडत आहे त्याचं तुम्ही अकरा विकरा हे रूप देखील पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचं जी युद्ध पातळीवर जे प्रयत्न सुरू आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी क्रेनच्या साह्यानं आता पर्यटकांना बाहेर काढण्यात येईल असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे छोटे मोठे पूल देखील जे आहेत ते नदी पात्रामध्ये बुडून गेल्याचे चित्र पाहायला मिळते। काही ठिकाणी पुलांच्या मुळे अनेक ठिकाणचे संपर्क देखील तुटल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे महाबळेश्वर मध्ये मोठा मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे पर्यटकांनी या बाजूला येऊ नये असं आव्हान देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा।